नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेने अंतर्गत तणाव निर्माण झालाय। पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील भिडूंवर नाराज झाले आहेत। एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण ठरलंय बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांनी घेतलेली सीजेपीचे संस्थापक अभिजित देमके यांची भेट। दिल्लीतील जंतर मंतरवर काँग्रेस जनता पक्षाच्या यशस्वी आंदोलनानंतर सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांना शिंदे गटातील दोन प्रमुख नेते, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट आणि विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांनी दिपकेंची भेट घेतली आहे। त्यांचे या अधिकृत पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर नाराज झाले आहेत। विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार अभिजित महायुतीतील घटक पक्ष शिवसेना असताना काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना परस्पर का भेटले असा प्रश्न विचारत शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतल्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं। आंदोलनाच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकार झुकलं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला। प्रधान यांचा राजीनामा घेणं हे एक एनडीएसाठी एक मोठा धक्का मानला जातोय। त्याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन अभिजित दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। दरम्यान त्यानंतर जेव्हा अभिजित दिपके हे त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन दिपके यांची भेट घेतली आहे। या भेटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज झाले आहेत। महायुतीची भूमिका ठरली नसतानाही अभिजित दिपके यांची भेट का घेतली असा सवाल करत शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना खडसावल्याची माहिती सूत्राने दिली आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।